नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता हा कधी जमा होणार ही याची सगळ्यांना उत्सुकता आता लागलेली आहे। आणि जमा किती होणार, 1,500 होणार की 3,000 होणार याबद्दल तुम्हाला सगळ्यांना या उत्सुकता लागलेली आहे। तर त्याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नये। चला तर मग आपण बघूया। राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत दिला जाणारा 19वा हप्ता हा लवकरच आता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि मित्रांनो, सध्या सर्वात मोठा प्रश्न महिलांना मनात आहे की आता हा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे आणि किती रक्कम मिळणार आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक निवडणुकामुळे निवडणुकाचे जे निकाल लागले त्या निकालानंतर आता म्हणजेच साधारण 12 ते 17 फेब्रुवारी दरम्यान हा हप्ता जमा होण्याची जास्त शक्यता आहे। तो जो 19वा जो हप्ता आहे हा किती रक्कम मिळणार। लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत नियमितपणे हप्ते जे जमा होत आले आहेत, आता येणाऱ्या 19वा हप्ता महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहेत। मित्रांनो, ही रक्कम थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केली जाणार आहेत। त्यामुळे आता कोणताही मध्यस्थी नसणार आहे। ही रक्कम अनेक महिलांसाठी घर खर्च, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी खूपच उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आता निवडणूक निकालानंतर हप्ता का? सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत। आचारसंहिता लागू असल्यामुळे काही शासकीय निर्णयाबद्दल विलंब झाला होता। मित्रांनो, आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता हटलेली आहे। त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता खात्यात जमा केला जाणार आहे। सरकारकडून याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत की त्यामुळे महिलांना घाबरून जाण्याची काही कारण नाही। या हप्त्यासाठी थोडा उशीर झाला तरी रक्कम मिळेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे त्याबद्दल आता मी सांगतो तुम्हाला। या योजनेत लाभ फक्त पात्र महिलांनाच दिला जातो। जर तुमच्या मागील हप्ता नियमितपणे आला असेल तर 19वा हप्ता येण्याची पूर्ण शक्यता आहे। मित्रांनो, खालील अटी ज्या आहे, आता पुढच्या ज्या अटी त्या अटी मी तुम्हाला सांगतो। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे आणि बँक खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण आणि आपल्या जी लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आवश्यक आहे। जर यापैकी कोणतीही अट पूर्ण नसेल तर हप्ता अडकण्याची जास्त शक्यता आहे। त्यामुळे वेळेत तपासणी करून घ्या। आता बँक खात्यात पैसे आले की नाही हे कसे तपासायचे? अनेक महिलांना हा प्रश्न पडतो की पैसे आले की नाही हे कसे कळणार। मित्रांनो, यासाठी काही सोपे मार्ग आहेत ते मी आता सांगतो तुम्हाला। बँकेकडून येणारा SMS म्हणजे बँक खात्याला जे आपण मोबाईल नंबर लिंक करतोय त्यावर आपल्याला जो मेसेज येतो त्यामध्ये पण आपण पडलेला हप्ता पण चेक करू शकतो। किंवा दुसरा, तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲप्स जसे नेट बँकिंग वगैरे ज्या ॲप्स आहे त्या वापरून पण तुम्ही तुमचा हप्ता चेक करू शकता। किंवा मग जवळच्या CSC सेंटर किंवा बँक शाखेशी जाऊन तिथं पण तुमचा हप्ता तुम्ही चेक करू शकता। त्यामुळे तुम्हाला लगेच माहिती मिळेल आणि 3,000 रुपये खात्यात जमा झाले की नाही। हप्ता न आल्यास काय करावे हा आता एक सर्वांपुढे एक मोठा प्रश्न आहे। तर काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्राच्या त्रुटीमुळे हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो। अशा वेळी घाबरू नका मित्रांनो। खालील मी जे गोष्टी तुम्हाला आता सांगणार आहे या पुढच्या, तुमची KYC तपासा। दुसरी गोष्ट, आधार कार्ड बँक लिंक योग्य आहे का ते एकदा बघून घ्या। तिसरं, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा CSC केंद्राशी संपर्क साधा। त्यानंतर चौथी बाब, अधिकृत वेबसाईट गव्हर्नमेंट पोर्टलवर स्टेटस बघा। योग्य माहिती दिल्यानंतर अडकलेला हप्ता पुढील टप्प्यात जमा होण्याची शक्यता आहे। महिलांसाठी योजना का महत्त्वाची आहे? लाडकी बहीण योजना ही आर्थिक मदत नसून महिलांच्या स्वावलंबनाचा एक मोठा आधार आहे।
मित्रांनो, दरमहा मिळणारी ही रक्कम महिलांना आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनवते. घरातील छोट्या मोठ्या गरजांसाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. हेच या योजनेचे खरे यश आहे. आज अनेक महिलांना या योजनेच्या मदतीने बचत, सेल्फ फायनान्स आणि स्मॉल प्लॅनिंग करू लागले आहेत. त्यामुळे 19वा हप्ता येण्याची बातमी महिलांसाठी दिलासादायक ठरत आहे. सध्या सर्व लाभार्थी महिलांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे. हप्ता जी जमा होण्याची जी तारीख आहे ती राहील 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान. कधीही तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केलेली आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नये. धन्यवाद.